नमस्कार समाज बांधवांनो, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यांना जय कुळो जय भीम. आता आपल्यासमोर आहेत दोन कैकाडी समाजाचे बांधव. त्यांना आपण विचारणार आहोत की कैकाडी समाज कसा आहे, कैकाडी समाजाचा मूळ व्यवसाय काय आहे, सर्व काही माहिती कैकाडी समाजाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ही एक मुलाखत असणार आहे. तर चला आपण विचारूयात. आपलं नाव काय? सुखदेव मल्हारी गायकवाड. आपलं? संभाजी जाधव. बरं, आता आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत, त्याचे ते उत्तर देणार आहे, कारण त्यांना माहिती आहे या समाजाबद्दल. तर पहिलं आपण जाणून घेऊयात की जे आपला मूळ व्यवसाय आहे, जसं आपण झाप बनवतो, फोकांनी झाप बनवतो, त्याच्याबद्दल जरा विचारूयात. तर थोडं व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती द्या की हे झाप वगैरे कसे बनवतात, फोकं वगैरे कसे असतात, कसे विणतात वगैरे. पहिलं आमचा समाज एक भोळा समाज होता. थोडं जोरात. भोळा समाज असताना आमचे लोक अनेक गावं फिरून पोटं भरणारे होते. प्रत्येक गावात, ह्या गावात 4 महिने, त्या गावात 4 महिने, त्या गावात 8 महिने असे सावड्यांनी राहायचो. शिंदाडीचे फोकं नदीने जाऊन कापायचो. असे काटे टोचले तर रक्त भांबाळ व्हायचो. पण ते आमच्या आजोबा पंजोबाने कधी असं व्यवसाय सोडला नाही. ते व्यवसाय आमच्या नशिबी आलं, ते व्यवसाय आम्ही करायला लागलो. असं करता करता काही अंतरागत तर शिंदाड्याच्या झाडं ते बंद पडल्यामुळं त्याच्यानंतर आम्ही नारळाच्या झाडाचा व्यवसाय केला. नारळाच्या झाडाचा व्यवसाय चालू करताना ते करता 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 त्याच्यात आमची काही प्रगती होईना. ते करंड्याला एवढं डिमांड कमी झाला. अनेक कॅरेट वगैरे निघल्यामुळं तर आमचा धंद्यावर परिणाम झाला. ते परिणाम झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येकी आमचा समाज, भोळा समाज, गरीब समाज अनेक धंद्यात वेगळ्या माध्यमातून व्यवसाय करायला लागले. कोण मोरमजुरी करायला लागले, कोण मटकीचे धंदा करायला लागले, कोण भाजीपाल्याचा धंदा करायला लागले. अनेकांनी मोरमजुरी काम करून पोटं जसं येईल ते व्यवसाय कोणी चहाचा व्यवसाय केला, कोणी मटकीचा व्यवसाय केला, कोणी जनावर गुन्ह्यांचा व्यवसाय केला. अशा गुन्हा म्हणजे काय, म्हणजे बाकी बांधव असतील त्यांना समजायला गुन्हा म्हणजे काय? गुन्हा म्हणजे डुक्कर, सुवर, फॅन्ड्री पण म्हणतात. हा फॅन्ड्री, त्याचं बी व्यवसाय दुकान आहेत. आणि अनेक लोकांना त्याचे खाण्याची चव चांगली असल्यामुळं अनेक आकाडपाकाड जात ते खाल्ल्या जातात. बरं, अजून एक प्रश्न आपण विचारणार आहोत. आपला जो समाज आहे कैकाडी समाज, तो कोणत्या कोणत्या भागामध्ये पसरलेला आहे? जसं आता महाराष्ट्रामध्ये तर आहेच, परंतु प्रांतामध्ये, दुसऱ्या प्रांतांमध्ये कुठे कुठे आहे ते आपण विचारणार आहोत. सांगा. नमस्कार, जय कुळो. मी संभाजी जाधव. शिरूर शहरामधला जो कैकाडी समाज आहे तो मूळ आंध्र प्रदेशमधला. ब्रिटिशांच्या काळात इकडं वास्तव्यात म्हणजे आलेला समाज. त्यावेळे ब्रिटिशांचे जे घोडे होते त्या घोड्यांना ते सावलीसाठी छत तयार करण्याचं काम कैकाडी समाज करीत होता. तर शिरूर शहरामध्ये कैकाडी समाज नसल्यामुळं आम्हाला ब्रिटिशांनी आंध्रावरून इथं स्थलांतरित केलं, म्हणजे आमच्या पूर्वजांना. त्या टायमाला आमचा मूळ व्यवसाय म्हणजे शिंदीच्या फोकापासून पाट्या टोपले बनवणे. म्हणजे प्रत्येक जंगलात जाऊन डोक्यावर 50-60-100 किलोचे ओझे डोक्यावर वाहून आणीत, त्याचं चिरीत आणि त्याचे पाट्या टोपल्या बनवून गावोगावी खेडोपाडी विकून उदरनिर्वाह करीत. परंतु ते कित्येक वर्ष फक्त पोटापुरतं मर्यादित होतं. ते बॅलेन्स पडत नव्हतं, घर जागा स्वतःचं घेता येत नव्हतं. कालांतरानंतर तो व्यवसाय बंद झाला आणि आमचे लोक वेगवेगळ्या व्यवसायाकडं. थोडं एक मिनटं, हे पकडून आपण बोलले असते तर. हे पकडून आपल्याला बोलायचं जास्त. हां हां हां, बस बोल. तर कालांतराने आमच्या लोकांनी वेगवेगळा व्यवसाय निवडला. काही बांधकाममध्ये, काही गुन्हा म्हणजे फॅन्ड्र्यांचा व्यवसाय, कोणी मटणाचा व्यवसाय, कोणी भाजीपाल्याचा व्यवसाय, कोणी थोडेफार शिक्षण घेतले, त्यांनी नोकरी लागली त्यांना. आणि काही लोक म्हणजे क्लास 1 अधिकारी पण आहेत. या पद्धतीने हळूहळू आमच्या इथल्या समाजाचं सुधारणा होत चाललेली आहे. धन्यवाद. फार प्रश्न विचारणार आहोत, त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. काय काय बोलू? अच्छा, तर आपण अजून काही प्रश्न विचारणार आहोत. तर त्याच्यामधील एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जो विदर्भ हा पट्टा आहे त्याच्यामध्ये कैकाडी समाज हा अनुसूचित जाती म्हणजे SC मध्ये पडतो, परंतु उर्वरित महाराष्ट्रात VJNT मध्ये पडतो. त्याच्याबद्दल हा जो अन्याय होत आहे समाजावरती, त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि विचारणार आहोत. बोला. अच्छा, बोला सर. खरं म्हणजे हा खूप मोठा अन्याय आहे.
एकाच राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातीचे ते गट विभागले गेलेले आहेत. सगळ्यांना समान हक्क पाहिजे. आम्हाला पण ओबीसी ना नाही विजय आम्हाला पण नाही विजयंतीत आता आहोत. आता आपण विजयंतीत आहोत महाराष्ट्रामध्ये, विदर्भात एससीत आहोत. त्याच्यानुसार त्या विदर्भानुसार आम्हाला पण एससी मध्ये घ्यावं ही सरकारला नम्र विनंती आहे. आमच्या मुलांनी भरपूर शिक्षण घेतल्यात पण नोकरी लागत नाही आहे. जर एससी मध्ये घेतल्यास आमच्या बऱ्याच शिकलेल्या मुलांचा फायदा होईल. आता आपण समाजाबद्दल भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत. आता आपण थोडेसे वैयक्तिक प्रश्न विचारणार आहोत. त्याच्यामध्ये आहे की आता काही काळी म्हटलं की समाजामध्ये द्वेष या गोष्टी येतात, तर त्याच्यावरती आपण बोलणार आहोत की त्यांचा काही वैयक्तिक असा अनुभव आहे का की त्याच्यामध्ये त्यांना द्वेष असा म्हणजे त्यांना त्यांच्याबरोबर द्वेष झालेला आहे, तुम्ही काही काळी आहात म्हणून त्यांच्याबरोबर असा अन्याय झालेला आहे, तर आपण त्याच्याबाबत विचारणार आहोत. तसं काही झालंय का आजपर्यंत? अन्याय जे पहिलं होत होते ते अन्याय आता राहिलं नाही. पूर्वी काय अन्याय होत होते म्हणजे? पूर्वी असं अन्याय होत होता, पाणी प्यायला गेलं तरी लोक आम्हाला दुर्लक्ष करायचे, पाणी देत नव्हते, वरून पाणी प्यायला लावायचे. पण आता ते काही राहिलं नाही. त्या जेवणाच्या पंक्तीवरून उठवलेले आहेत. पण आमच्यासारख्या गोरगरिबांना त्याची किंमत नव्हती. अनेक लोकांना, चांगल्या लोकांना आपली गरिबाची जाण नसताना तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने लोकांना न त्रास होता आम्ही त्या माध्यमातून वागले गेलो. पण आम्ही तेच विचार केलो, लोक असे दिसफूस आमच्यावर गरिबांवर का करतात. त्याच्यामुळं फार काही वाईट वाटत असून देखील आम्ही त्या क्षणी वाईट वाटून आम्ही लोकांच्या काही गोष्टी ऐकून आम्ही गपचिप निघून जायचो. तर तसं आता सध्याला तर नाही आहे. सर्व लोक एका जुळाने राहतात, एका जीवाने राहतात, एकमेकाच्या ताटात खातात. पहिलं खात नव्हते मध्ये, पण पहिल्या जो पिढ्यांना अनेक पिढ्या गेल्या त्याच्यात आपण 4-4, 10-10 माणसं एका ठिकाणी बसून खात होतं. आता प्रत्येक माणसं बदलल्या गेल्या, प्रत्येक घरातले सुद्धा परिवार अलग अलग जेवायची प्रथा झालेली आहे. बर, आता आपण यांना विचारणार आहोत की त्यांच्या जीवनामध्ये कधी त्यांना काही काळी असल्यामुळं त्यांना कधी द्वेष या गोष्टीचा सामना करावा लागलाय का, तर विचारू. तुमचा असा वैयक्तिक काय अनुभव आहे का? करावा लागला पहिला. ज्या वेळेस मी शाळेमध्ये असताना मला काईकड्याचं पोरग म्हणून हिणवलं जात होतं आणि मास्तर देखील काईकाडी असं म्हणजे उच्चारण करत होता. तरी पण मी एका मास्तराला म्हटलं, सर माझं आडनाव जाधव आहे, तुम्ही जातीने का असं म्हणजे नाव घेता. तरी तो मास्तर म्हणजे आहे त्याच पोझिशनमध्ये काईकाडी म्हणूनच हिणवत होता आणि कुठं आम्हाला पंक्तीला बसायला पण अलाउड नव्हतं लोकांबरोबर. बर, आता जसं आपण ऐकलेलं आहे की जो दलित समाज आहे, एससी समाज आहे, त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं, तर तुमच्यासोबत असं झालेलं आहे की वर्गाच्या बाहेर बसवतात वगैरे? नाही झालं. बर बर, आता समाज प्रबोधन म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव खूप घेतलं जातं आणि घेतलंच पाहिजे. तर आपण प्रतिक्रिया विचारणार आहोत आणि त्यांचे काय मतं आहेत आपण ते जाणून घेणार आहोत. समाजावर याचा काय प्रभाव पडलेला आहे ते पण विचारून घेणार आहोत. जय भीम. जय भीम शिवाय आम्ही आमच्या जोडीदार जय भीम मधले असल्यामुळं आमच्या जोडीदारांपुढं आम्ही अनेक उच्चाराने आम्ही बोलत असतो की जय भीम म्हणून. जय भीमचा आम्हाला लय अभिमान वाटतो, आनंद वाटतो, कारण ते सारे आपल्या एका जीवाचे मित्र असल्यामुळे. आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक चांगलं कामं केल्यामुळं, अनेक कामं चांगले केल्यामुळं त्यांचं नाव वैचित आहे, गाजलं आहे. त्यांच्यामुळं त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी जे केलं ते आपण अनेक पिढ्यापासून त्यांना विसरू शकत नाही, बाळासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकर. बरं, आपली काय प्रतिक्रिया? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानामुळं आपल्याला बराच फायदा झालेला आहे. शिक्षणामध्ये म्हणा किंवा आता जातीभेद पण विसरायला लागलेले आहेत लोक. त्यांच्या या परिश्रमामुळं आता कुठंतरी आपल्या मांडीला मांडी बसून लोक जेवण करतात, बसतात, येतात, उठतात आणि चांगली अपेक्षा ठेवतात.
आता अजून आपण थोडेफार प्रश्न विचारणार आहोत, थोडाफार आपण त्रास देणार आहोत की जो विजयंती समाज आहे त्याच्यामध्ये भरपूर जाती जमाती आहेत, जसं पारधी समाज आहे, लमाण समाज आहे, छप्परबंद समाज आहे, भरपूर असे समाज आहेत. तर कैकाडी समाजाबरोबर त्यांची युती आहे का का कुठं ना कुठं ते सगळे वंचित आहे एकमेकांपासून, त्याच्याबद्दल थोडं जाणून घेणार आहोत. बोला, त्यांना नाही माहिती. थोडं 2 मिनिटं आपण घेणार आहोत. बोला. नाही ना, पूर्णपणे वंचित आहोत. काही म्हणजे कैकाडी समाज वेगळा, पारधी समाज वेगळा, भिल्ल समाज वेगळा, हे एकमेकां म्हणजे अजिबात म्हणजे जुळून नाही. ते ज्याच्या त्याच्या विचाराने वेगवेगळे आहेत ते. तर आपण आत्ता खरंच खूप ऋणी आहोत की दोघांनी आपल्याला एक खूप सुंदर अशी मुलाखत दिलेली आहे, त्यांचा मौल्यवान वेळ आपल्याला दिलेला आहे, त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. 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 चालते. आता आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल आपण थोडंसं, त्यांना थोडी माहिती आहे त्याच्याबद्दल विचारू. कोण आहे? बरं बरं बरं, येत आहे का?